हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश बोलण्यासाठी. टुडेज टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग इंग्लिश. तर बघा, हेल्पिंग वर्ब काय आहे, ज्याला की मराठीमध्ये म्हणतात सहाय्यकारी क्रियापद, जे की आपण 5वी ते 10वी बेसिक ग्रामरमध्ये हे शिकत आलेलो आहे. बट आपल्याला हे शिकायचं आहे की इंग्लिश बोलण्यासाठी याचा वापर कसा होतो. आपण जे सब्जेक्ट प्रोनाउन बघितले, म्हणजेच आपण त्याला सब्जेक्ट म्हणूया की जे वाक्यामध्ये कर्ता असतो, जो की वाक्याच्या सुरुवातीला वापरला जातो. मग आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण बेसिक पासून शिकत आहोत, म्हणजेच जे वाक्य आहे त्याची सुरुवात कुठे होते, कुठून होते, त्यानंतर आपण कोणता वर्ड यूज करायचा, त्यानंतर कोणता. आता स्ट्रक्चर तर आपल्याला माहिती आहे की एक तर सब्जेक्ट असतो, वर्ब असतो, ऑब्जेक्ट असतो. बट देअर आर 2 टाइप्स ऑफ वर्ब. वर्बचे 2 प्रकार आहेत. एक आहे हेल्पिंग वर्ब आणि दुसरा आहे ॲक्शन वर्ब. मग कुठे हेल्पिंग वर्ब वापरायचा आणि कुठे ॲक्शन वर्ब वापरायचा ते माहीत होणं गरजेचं आहे. तेच कन्फ्युजन मी इथे तुमचं क्लिअर करणार आहे. तर बघा, इथे दोन एक्झाम्पल्स मी इथे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीचं जे एक्झाम्पल आहे आय ॲम टीचर अँड नेक्स्ट एक्झाम्पल इज आय टीच इंग्लिश. ओके, इन बोथ सेंटेन्स आय इज कॉमन. आता याच्यामध्ये हा जो आय आहे दोन्ही सेंटेन्समध्ये तो काय आहे, कॉमन आहे. म्हणजे दोघांमध्ये आय हा कर्ता घेतलेला आहे. आणि आपल्याला हे शिकायचं, आता हा काय झाला वाक्यातला सब्जेक्ट झाला. आता दोन्हीही वाक्यामध्ये सब्जेक्ट सेम आहे. आता बघा पुढे काय वापरलेलं आहे. पुढे आयच्या नंतर इथे वापरला आहे ॲम आणि खालच्या सेंटेन्समध्ये आय नंतर वापरलेला आहे टीच. ओके, सो व्हॉट इज ॲम अँड व्हॉट इज टीच. ॲम काय आहे आणि टीच काय आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, म्हणजे एकतर सब्जेक्ट नंतर हा वापरला जातो किंवा हा वापरला जातो. ग्रॅमॅटिकल लँग्वेज लक्षात घ्या. इथे ॲम हा काय आहे, ॲम इज अ हेल्पिंग वर्ब. ओके, ॲम इज अ हेल्पिंग वर्ब. अँड टीच, टीच म्हणजे काय, टीच म्हणजे शिकवणे आणि शिकवणे ही काय आहे, ॲक्शन आहे. म्हणून हा जो टीच आहे वी कॅन कॉल इट ॲक्शन वर्ब. ओके, ॲक्शन वर्ब. आता मराठीत जर सेंटेन्स घेतलं की मी शिक्षिका आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये आहे मी इंग्रजी शिकवते. आता फर्स्ट सेंटेन्समध्ये आय एम जस्ट टेलिंग अबाउट माय सेल्फ, की मी माझ्याविषयी सांगितलं आहे की मी शिक्षिका आहे. तर ह्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया आलेली नाही. ओके, मी माझं इंट्रोडक्शन करून देते, याच्यामध्ये क्रिया नाही आहे. सो जिथे क्रिया नाही आहे तिथे सब्जेक्ट नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे, हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. आणि नेक्स्टमध्ये बघा, इथे क्रिया आहे म्हणजे टीच, ही शिकवण्याची क्रिया आहे. मग ज्या मराठी वाक्यामध्ये क्रिया आहे, जसं की मराठी वाक्य आहे मी इंग्रजी शिकवते, इथे मी कोणती ॲक्शन केलेली आहे, शिकवण्याची, मीन्स टीच. तर आता इथे ॲक्शन आलेली आहे, क्रिया आलेली आहे, म्हणून इथे काय वापरला, ॲक्शन वर्ब. आणि पुढे जो ऑब्जेक्ट आहे तो काही का असे ना, पण सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं आहे, एक तर घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब किंवा घ्यायचा आहे ॲक्शन वर्ब. मग आता तुम्ही म्हणाल की हेल्पिंग वर्ब आपल्याला कसं समजेल की कुठे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे आणि कुठे ॲक्शन वर्ब वापरायचं आहे. मग बघा, ज्या सेंटेन्समध्ये क्रिया नाही आहे तिथे तुम्हाला सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे आणि ज्या सब्जेक्टमध्ये क्रिया आहेत तिथे तुम्हाला सब्जेक्ट नंतर क्रियापद म्हणजेच ॲक्शन वर्ब यूज करायचा आहे. मग आता हा जो पार्ट आहे हा आपण एकदम डीपली घेणार आहोत. ते पुढे आता आपण स्टार्टिंगपासून इंग्लिश शिकतोय, तर सुरुवातीला आपल्याला असे सेंटेन्स इंग्लिश बोलायला शिकायचे आहे की ज्याच्यामध्ये क्रिया नाही आहे, म्हणजे साधे साधे वाक्य. आणि ते साधे वाक्य आपल्याला बोलण्यासाठी गरज पडते हेल्पिंग वर्बची. तर मला पटकन सांगा की हेल्पिंग वर्ब कोणकोणते आहेत. चला पटकन कमेंट करा. तर बघा, हेल्पिंग वर्ब आहेत ॲम, इज, आर, वॉज, वर अँड शाल, विल. मग आता
ॲम इज आर कुठे वापरतात, वॉजवर कुठे वापरतात आणि शॅल विल कुठे वापरतात ते आपण डीपली समजून घेऊया. त्या अगोदर हे खालचे एक्झाम्पल्स एकदा बघूया. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी इज ब्युटिफुल. ती सुंदर आहे. मग आता शी इज अ सब्जेक्ट. शी काय आहे? सब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता आहे ती. ओके, मग त्याच्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब काय वापरला? इज वापरला. ती सुंदर आहे, शी इज ब्युटिफुल. आता याच्यामध्ये सुद्धा क्रिया नाही आहे. ओके, सो शी इज ब्युटिफुल आणि पुढे आहे शी गोज टू कॉलेज. आता मराठीमध्ये हे सेंटेन्स कसे आहेत बघूया. ती सुंदर आहे, शी इज ब्युटिफुल, आणि ती कॉलेजला जाते, शी गोज टू कॉलेज. आता पहिल्या वाक्यामध्ये बघा, आपण फक्त तिच्याविषयी सांगितलेलं आहे. सो इथे क्रिया नाही आहे, म्हणून इथे काय वापरला? हेल्पिंग वर्ब वापरला. बट तसंच सेम दुसऱ्या सेंटेन्समध्ये क्रिया आहे का बघा? आहे. कॉलेजला जाण्याची क्रिया आहे, मीन्स इथे आपण काय वापरला? गोज वापरला, अँड गो इज अ ॲक्शन वर्ब. ओके, सो शी गोज टू कॉलेज. जिथे क्रिया नाही तिथे वापरला हेल्पिंग वर्ब, क्रिया आहे तिथे वापरला ॲक्शन वर्ब. आपल्याला आज फक्त हे शिकायचे, बट तुम्हाला दोघांमधला डिफरंट क्लिअर होण्यासाठी मी हे दोन्हीही एक्झाम्पल घेतलेले आहे. नेक्स्ट बघा, अजून कन्फ्युजन क्लिअर तुमचं होऊन जाईल. तो हुशार आहे, तो इंग्रजी बोलतो. आता सुरुवातीला आपण काय? तो हुशार आहे त्याच्याविषयी बोलतोय, म्हणून इथे क्रिया नाही आहे, तर इथे काय घेतला? हेल्पिंग वर्ब घेतला, ही इज क्लेवर. आणि तो इंग्रजी बोलतो, म्हणजेच इथे बोलण्याची क्रिया आहे, म्हणून इथे घेतला ॲक्शन वर्ब विच इज स्पीक्स. ओके, ही इज क्लेवर, इज अ हेल्पिंग वर्ब, अँड ही स्पीक्स इंग्लिश. स्पीक्स इज अ ॲक्शन वर्ब. याला अजून डीपली समजायचे म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की ॲम इज आर, वॉज वर, शॅल विल इज अ हेल्पिंग वर्ब्स. आता ते हेल्पिंग वर्ब्स कुठे, म्हणजे अकॉर्डिंग टू टेन्सेस कसे वापरायचे, कोणत्या काळासाठी कोणता हेल्पिंग वर्ब आहे, सिंग्युलरसाठी काय आहे, प्लुरलसाठी काय आहे, ते आपण एका चार्टच्या माध्यमातून घेऊया. बघा, इथे तुमच्या समोर एक चार्ट आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आहे सिरियल नंबर, देन टेन्सेस, हेल्पिंग वर्ब, सिंग्युलर आणि प्लुरल. या चार्टच्या माध्यमातून आपण कोणत्या टेन्ससाठी कोणता हेल्पिंग वर्ब वापरायचा, सिंग्युलरमध्ये काय आहे आणि प्लुरलमध्ये काय आहे ते बघूया. सुरुवातीला बघा, आपल्याला ॲज यू नो की देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. आता टेन्सेसचे 3 प्रकार आहेत, ते आहेत प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके, तर हेल्पिंग वर्बमध्ये बघा, जर वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर प्रेझेंट टेन्ससाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे ॲम, इज, आर. ओके, आता याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल. आता इथे प्रेझेंटसाठी आपण हेल्पिंग वर्ब वापरतो ॲम, इज, आर. पास्टसाठी आपण हेल्पिंग वर्ब वापरतो वॉज किंवा वेर. आणि फ्युचरसाठी आपण वापरतो शॅल बी किंवा विल बी. आणि लक्षात ठेवायचं, हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते तुम्हाला सब्जेक्टच्या नंतर वापरायचे आहेत. वाक्य जर प्रेझेंटचं असेल, म्हणजे सपोज एखादं वाक्य घेऊया की तो हुशार आहे, मग इथे काय येईल? ही इज क्लेवर. आता तो हुशार होता म्हणजे पास्टमध्ये, तर इथे काय येईल? ही वॉज क्लेवर. आणि तो हुशार असणार, ही विल बी क्लेवर. म्हणजे आहे म्हणजेच प्रेझेंट, होता पास्ट, आणि असणार मीन्स फ्युचर. तर ह्या 3 टेन्सेससाठी आपल्याला हे हेल्पिंग वर्ब यूज करायचे आहे. बट इथे ऑप्शन्स आहे, इथे मी कॉमा दिलेला आहे म्हणजे ऑप्शन आहे. आता तुम्ही म्हणाल की ॲम कधी, इज कधी, आर कधी, म्हणजे कोणत्या वेळेला ॲम वापरायचा, इज वापरायचा की आर वापरायचा, वॉज वापरायचा की वर वापरायचा. मग आता याच्यामध्ये काही हेल्पिंग वर्ब सिंग्युलरसाठी वापरतात, सिंग्युलर सब्जेक्टसाठी वापरतात, आणि काही हेल्पिंग वर्ब हे प्लुरल सब्जेक्टसाठी वापरतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एक कर्ता आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तिथे वापरतात, त्या सब्जेक्ट नंतर वापरतात ॲम किंवा इज 1% साठी.
आणि ज्या वाक्यामध्ये अनेक कर्ते आहेत तिथे वापरतात आर. ओके, सपोज आय हा सिंग्युलर आहे, आय नंतर वापरतो आपण एम. अजून सिंग्युलर जसे की ती सिंग्युलर आहे, मग शी असेल तर इज येतो. आणि यू प्लुरल आहे तर तिथे वापरतात आर. मीन्स एम आणि इज हा सिंग्युलर सब्जेक्टसाठी वापरतात आणि आर वापरतात प्लुरल सब्जेक्टसाठी. ओके, पुढे पास्टमध्ये बघा, वॉज यूज फॉर सिंग्युलर अँड वर्ड यूज फॉर प्लुरल. म्हणजे सिंग्युलर सब्जेक्टसाठी वॉज वापरा पास्टच्या वाक्यासाठी आणि प्लुरल सब्जेक्टसाठी वापरतात वर्ड. त्यानंतर बघा फ्युचरसाठी, म्हणजे तुम्हाला फ्युचरशी रिलेटेड कोणतेही इंग्लिश वाक्य बोलायचे असतील, जसं की मी उद्या कॉलेजला जाणार, मी तिथे असणार, मी नवीन गाडी घेणार, ह्या ज्या क्रिया आहे की ज्या तुम्ही फ्युचरमध्ये करणार आहात त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला शाल आणि विलची हेल्प घ्यावी लागते. आता बी कुठे वापरायचा, ज्या वेळेला मी तुम्हाला फ्युचरशी रिलेटेड म्हणजे शाल विलचा टॉपिक शिकवेल त्यावेळेला हा बी कुठे वापरतात त्यावेळेला मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. सो बघा, फ्युचरसाठी आपल्याला शाल बी किंवा विल बी वापरायचा आहे. आता सब्जेक्ट सिंग्युलर असू द्या किंवा सब्जेक्ट प्लुरल असू द्या, म्हणजे कर्ता एकवचनी असू द्या किंवा कर्ते अनेकवचनी असू द्या, दोन्हीसाठी तुम्ही शाल बी विल बीचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल असं काहीही नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की हे खूप शॉर्टमध्ये झालं आहे, बट हे तिन्ही जे हेल्पिंग वर्ब आहे याचा आपण स्पेशल लेक्चर घेणार आहोत, स्पेशल व्हिडिओ याच्यावर येणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन होतं की ओव्हरऑल हेल्पिंग वर्ब काय आहेत, कोणत्या टेन्सेससाठी वापरतात आणि कोणकोणत्या, म्हणजे सिंग्युलरसाठी कोणते हेल्पिंग वर्ब आहेत, प्लुरलसाठी कोणते हेल्पिंग वर्ब आहे, हे ओव्हरऑल इंट्रोडक्शन होतं असं तुम्ही समजा. आणि याच्याशी रिलेटेड तीनही टॉपिक म्हणजे हे 3 व्हिडिओ आपण याच्यावरती बनवणार आहोत. आणि ज्या वेळेला हे व्हिडिओ तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला बेटर समजेल, म्हणजे नुसतं समजणार नाही तर ह्या टॉपिकशी रिलेटेड जे इंग्लिश आहे, जेवढं इंग्लिश आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो सगळंच्या सगळं मी गॅरंटी देते की तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे. मी फक्त व्हिडिओ घेणार नाही आहे, त्यानंतर त्याची प्रॅक्टिससुद्धा घेणार आहे. तर असेच व्हिडिओ बघत राहा, आवडल्यास लाईक करा आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आणि इंग्लिश बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.